तर चला मंडळी, रोजच्या ठिकाणावरनं कॅमेरा चालू केलोय आणि आम्ही आता जात आहोत देवळाकडे. हैतरवो काढलेलो होतो तो घेऊन जाऊचो देवळाकडे, कारण नाना नरसाळ्यात 2 चिखल करणारा कोपऱ्यांचे. तर तरवो आम्ही बांधता होता गोंतेत आणि तो देवळाकडे घेऊन जातो. मम्मी आणि अक्षता खाली तरवो काढतात, कारण चिखल दुपारी होणारा आणि मग दुपारी ती लावूक येतील तकडे तरवो लावू. आम्ही जरा मेरा बिरा घालणार आणि तरवो थोडं ठेवून मग येणार. चला तर आता बघूया, देवळाकडे जाऊया. जाम बांधा पिशी अक्षताने खाली ती बघा तरवो काढतात आणि आम्ही तरवो आता भरला घेऊन जाणार देवळाकडे. नमस्कार मित्रांनो, मालवणी केदार या यूट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं दणकावून स्वागत आहे. आणि मी असं आता पावनाईच्या देवळाकडे, इकडे देवळाकडे आमचं चिखल असतं आणि त्या चिखलासाठी आम्ही सगळीजण इकडे येलाव, तरवो वगैरे घेऊन येलाव आणि चिखल पण झालो आता. तर आता लावणी करूक चालू केला. तत्पूर्वी जर कोण चॅनलवर नवीन असता तर पहिला आधी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडलो तर व्हिडिओ नक्की लाईक करा. तर देवळाकडे आम्ही आता येलो, ह्यो देवळाकडचं मळो आणि ह्या आमचा पावना देवीचा देऊळ मंदिर पावना देवीचा. आणि आम्ही आता ह्यो बघा, ह्यो मोठो वापो आहे एकदम जबरदस्त. आमचा ऑफिस हा तेवढो वापो आहे. ऑफिसचे 3 ऑफिसा बसते याच्यात आणि त्याच्यानंतर तो एक आणि हो ह्या 3 कोपऱ्यांचो चिखल करूचो. आज ह्याच्यातले 2 आणि उद्या 1 खायचो तरी. पण पाणी हे भरपूर झाला त्याच्यामुळे प्रॉब्लेम झालो. आता आम्ही पाणी कमी करूचा काम करता. भरपूर पाणी असलं की चिखल चांगलं होत नाही आणि ट्रॅक्टर चालू करू दिसत नाही. त्याच्यामुळे आता ह्या पाणी आम्ही कमी करणार, जेमतेम चिखलाक लागत एवढा. आणि तो समोर कोपरो दिसता होयतो पण हा ह्यो काय लावूचा अजून ठरला नाही, बघूया. तर चला समलो तकडी मेरा घालूक चालू केलाय ना. मी पण ती एक मेरा घालूक जात आहे. पप्पा आहे ना पाणी एक वाट कर. मी आता फायनली इलाव देवळाकडे. देवळाच्या ते आमचे कोपरे आहेत त्याच्यात इलाव तर ओलाव. आत्ता चिखल करूचो त्याच्यामुळे त्याची सगळी तयारी चालली आहे. मी मोबाईल ठेवतोय आणि मी पण काम करू जात आहे. तर आम्ही इलाव देवळाकडे. ह्यो बघा, ह्यो मोठ्या वाप्याचो चिखल आताच नाना नरसाळेन केल्या ना. आणि मम्मी आणि अक्षता ती बघा त्या बाजूक लावतात, तो एक चिखल केला. त्याच्यानंतर आताचा ट्रॅक्टर फिरता तो एक चिखल चालू आहे. आणि त्यानंतर ह्यो झाल्यानंतर ही बघा ही लांबच्या लांब फाळी आहे, हिचो पण एक चिखल करूचो. तर दुपारी माका दाखवूक नाही गावला, पाऊस भरपूर होतो आणि त्याच्यामुळे मी मोबाईल पण नाही काढूक. आणि हय लय चिखल पण बेकार असता. तो होता काय चिखलात मोबाईल पडायचो वगैरे. तर वगैरे हय ठेवला आम्ही. नाना नरसाळेचा ट्रॅक्टर आकडे तकडे बाळागावकरचा होता. अक्षताचे पप्पा पण इलेत आंबे घेऊन. आंबो त्यांच्याकडे धरतात तर त्याचे आंबे घेऊन इलेत रायता करूसाठी. आणि आता तो एक कोपरो होईत लावून आणि ह्याच्यातलो थोडंफार झालो तर करणार, बाकी मग उद्यासाठी. ट्रॅक्टरची वगैरे लय जणांका ट्रॅक्टर हवे असता ना, त्याच्यामुळे नाना सकाळी येणार होतो, मग दुपारी येलो. मस्तपैकी चिखल झालो आयलो. माझी तयारी करून बसलोय, आय पण बसली आहे. रेनकोट वगैरे रात्री सुकट टाकलेला आहे आणि मस्तपैकी सुकलो होतो. तर पप्पा खाली कोपऱ्यात गेले 4 पेंडिओ घेतात आणि मी तयारी करून हे बसलोय. माका खोराक उदळ घेऊचा. पप्पा हईले काय आम्ही आता निघतला याकत नेऊया. हां चालेल. तर आम्ही आता जात आहोत देवळाकडे. मेरा काढून येत आहोत आणि पाणी वगैरे लेवल करून कोपऱ्याची. मी घेतोय कुदळ आणि खोरा, पप्पा थोडं तरवो घेतात. तर आजच्या दिवसाची सकाळ अशी होता आमची. नाश्ता केला, चण्याची उसळ आणि भाकरी. आणि आता जातो आम्ही देवळाकडे. तरवो काढूचा काम मम्मी आणि करतात. तर आधी देवळाकडनं जाऊन येतो आम्ही आणि मग ह्या साईटिक तरव्यात जाऊया. चला तर जाऊया आता देवळाकडे. आहे चल, देवळाकडे जाऊक निघालोय मी.
खोरा घेतलं ह्या बघ, खोरा दिसता काय, खोरा आणि कुदळ 2 हत्यारा घेतलंय आणि आता निघालंय देवळाकडे जाऊ. पप्पा येतात खालना थोडंसं तरव घेऊन. ते बघा पप्पा येतात, तरव घेतल्याने आणि आता जाऊया देवळाकडे. आम्ही निघाला होता देवळाकडे जाऊ. पप्पा चालले तरव घेऊन आणि शाळेतली पोरा पण शाळेत जातात आता, हायस्कूलवाली. आता हळूहळू चालाय, पाऊस नाही तर आम्ही लाव देवळाकडे. आता ह्या बाजूची सगळी शेती लावून होईल या सगळ्यांची. तर आमचा पण आज होईत वाटतं हकडचा लावून. जर चिखल झालो तर बघूया आता होता काय. जाऊया आता देवळाकडे. आणि जो मी बाबाचा व्हाळ म्हणतोय ना आमच्या तकडे त्या शेतात, तर हीच ती व्हाळी या. आणि हिचा पुढे जाऊन बाबाचा व्हाळ झालो, म्हणजे थोडा अंतर वाढला, पात्र वाढला त्या व्हाळीचं आणि मग पुढे व्हाळ झालं. तर आता आपण जाऊया, हीच वाट हा पावनादेवीच्या देवळाकडे जाऊची. त्या वाटेनं आम्ही जात आहोत. पप्पा असत मागे ते बघा येतं आणि मी पुढे चलतोय. पाणी असं ना वाटेत, त्याच्यामुळे पटापट चला गावत नाही. आणि हा बाजू घेऊ बघा, सगळं मळो लावून होई दिलो. काही जणांचा हा अजून बाकी तसा, पण तो पुढे तकडे टोका का. तर आम्ही आता येला आमच्या शेतात. जो समोर जो पाणी दिसता कोपऱ्यात, त्या कोपऱ्याचो आमका चिखल करूचो. आणि हे आमचे कल चिखल करून झाले. तो लावून झालो मेरे बरोबरचो, ह्यो एक लावचो आणि ह्यो दिसता तो अर्धो लावून झालो. होय आम्ही तरवो ठेवला हो बघा. आणि आता ह्या कोपऱ्याची आम्ही डागडुजी करू की लाव, मेरा काढूची, पाणी बिनी फोडून चिखलासाठी तयार करून ठेवचो. चला आता कामगतीक सुरुवात करूया. तर बऱ्याच वेळानं आता ऊन पडला, एक मोठी पावसाचे 1-2 सरी पडान गेले आणि ऊन पडला. ही बघा होय मी आता कोण पण खणलं येतो, 4 कोण खणान झाले आणि पाणी पण आटवला होता कोपऱ्यातला. त्या बाजूची मेरा पण काढून झाली ती बघा खापावून. आणि पप्पा तो लास्ट कोण ओढतात, कारण त्या कोणात ट्रॅक्टर जायत नाही ना आतमध्ये, तर ते कोण पाटी ओढूचे लागतात खणान. कुदळान मी खणान ठेवलं आहे. आता पप्पा थोडी थोडी माती पाटी घेतात ते बघा. तर आता आपल्या काय करूचा, तर ही जी मेरा, ही पूर्ण मेरा ह्यो चिखल आतमधलो घेऊन मेरा लावची पूर्ण. कारण मग त्या मेरेवर रान वगैरे येत नाही आणि मेरा धुपान पण जायत नाही. तर पाऊस पण वाईट थांबलो, आम्ही पटापट मेरा लावून घेत आहे, कारण पाणी भरपूर होता. मेरा लावूक चिखल दिसाक होय म्हणून मग आम्ही त्या पाणी कमी केलं पूर्ण. तर आता मी इलय देवळाकडनं जाऊन घराकडे आणि पिशवी वगैरे ठेवलं आहे आणि आता खाली जरा कोपऱ्यात जात आहे. तर आता मम्मी आणि ह्यात कोपऱ्यात तरव काढी होती, ती जाऊन बघताय कितीसो झालो तो. परत मग आता ती येतील जेवक आणि जेवून देवळाकडे लावणी कल केलेली आहे ना चिखल, ती लावणी करूक जाऊचा. आज माणसं येली आहेत आमच्याकडे, वरची लक्षाची आई आणि हा. तर बघूया जाऊन काय करतात ते. मी रंगलोय काय तो माकाच माहिती आहे. जातंय बघतंय खाली काय करतात. कडचा जेमतेम झाला सगळ्यांचा. 1-2 कोपरे कोणचे आहेत. मम्मी आणि ती बघा तकडी काढतात तरव. आणि हे आमचं तरव समोर ठेवलं नाही आता पोलाकडे तो बघ. मी आता नाही जायत कोपऱ्यात, परत चपला आणि भिजतली ती येतानाच पेंडीवर घेऊन येतील मम्मी, अक्षता आणि असं लक्षाची आई आणि हा वाटतं. ह्यो पूर्ण बाबाचो व्हाळ आता होईतलो. हे पप्याराण्यांचे कोपरे रावले हे, त्यांचं पण तरव थोडं हा आहे काढूचो. आणि हा आमचा उन्हाळ्यात वगैरे असणारा क्रिकेटचा मैदान आता हिरव्यागार झाला. आता जाऊया घराक, जेवूया जाऊन. पप्पा इथले थोय देवळाकडे ना.
आंबे नाही ते डॉक्टरकडे गेले तर तकडनं इलाज येतात. तर आता आम्ही चाललो जेऊ घराक. जेवूया आणि जेवून झाल्यावर लावणी करू परत मग देवळाकडे जाऊचा. गरम झाला. पाऊस आता मस्त आहे. एकसर मोठी येता आणि परत मग कमी होता परत येता. येऊन जाऊ ना. चला घरात जाऊन आधी पहिले जेवतो मग पुढचा काम. चला आता आम्ही आता देवळाकडे निघालो परत. पप्पा शर्ट घालतात. बुळबुळीत हा होय ते पडा होय. बाकी झाला ना घेऊन सगळं. तर निघालो आम्ही परत आता देवळाकडे जाऊ. आम्ही तरव घेऊसाठी इलाव खाली नाही काय ना. चला पटापट. तर वो गोंतेत ना घेतले नाही बांधून. हो गेलो. हां चला तर वो घेऊन चालली सगळी मम्मी आ लक्षाची काकी आणि अक्षता. पुढे त्यांनी खत घेतले नाही आणि चायचा थर्मास वगैरे. आता पिशवी कमी पडली. आता पप्पा आणि मी परत आहे ना घराकडनं पिशवी नाही तर दोरियो घेता आणि जाता परत. आणि दोरियावरनं नाही तर पिशवीतनं आम्ही पण थोडं थोडं तरव बांधून घेता आणि मग आम्ही पण देवळाकडे जातो. तवसर ही सगळी जण पुढे चालतली. चल आम्ही येतो. हां हां. तर फायनली मी पण इलंय आता देवळाकडे. डोक्यावर तरव्याचा वजा आहे बघा. तरव घेतलेलो. पहिले वजी बांधून आणायचे पण आता गोंतेतच बांधतो आणि घेऊन येतो. तर मान दुखत येईल या कारण वजा डोक्यावर. मम्मी आणि पुढे येली. पप्पा आणि मी पाठी होता. घराकडनं गेला गोनियो घेतला परत भरला आणि येला. तर आता आम्ही कोपऱ्याकडे पोचतोय. आमच्या वजा टाकतोय. घाम येतो डरडरावून. एक तर रेनकोट पण घातलंय आणि ये तागत पाऊस पण नाही पडलो. रेनकोटात पण गरम झाला. आता आणलेला वजा आधी जाग्यावर टाकतोय आणि बसतोय 2 मिनटं. पप्पा पाठी राहले. पप्पांकडे जरा जास्त मोठा वजा घेतला त्याच्यामुळे ते पाठी आहे. मी आता आधी वजा टाकतोय आणि मग पुढचा काय तर बघूया. तर आमचं चिखल लावणी चालू आहे. हे बघा लावतात. नाना काय अजून येऊक नाही. ह्यो कोपरं वाट बघता चिखलासाठी पण नानाच येऊक नाही अजून. येईत आता तकडे आठपी दिलो वाटतं वरचा. आणि हकडे मम्मी आणि लावतात अक्षता वगैरे. तो एक खालचो मोठो अपो लावचो आमचो. पप्पा चायचा काहीतरी बघतात. चायच्या भांड्याक मुगळे येलो म्हणतात. तर मी जाताना खाली तकडेची ती मेरावायच फुटली आहे ती लावताय. आणि यांचे पेंडिओ पण पाण्यानं वाहतं. तो जरा सरळ करताय. पाणी आहे बघा मस्त वाहता पाणी. चला मी कोपऱ्यात जाऊन येतोय जरा.
इकडे लावणी चालू आहे आमची अजून आणि इकडे नाना पण इलो ट्रॅक्टर घेऊन आणि याचो चिखल चालू आहे. नाना चिखल करताय ह्या कोपऱ्याचो. आता आम्ही परत घरात चाललो कारण तरव आणलेलो पुराचो नाही म्हणून परत आणूसाठी पप्पा आणि मी घरात जात आहोत दोघजण. तर परत जातलो आणि गोंतेत ना त्या तरव घेऊन परत येतलो देवळाकडे. बाकी अक्षता आणि ती सगळी जण लावतात. नानानं आता एक एक्स्ट्रा चिखल केल्यांना तर त्याच्यासाठी तरव लागणार तो घेऊन येत आहोत. पप्पा आता शेवटचा हात मारतात काहीतरी करतात. याकडे लावणी चालू आमची. हो बघा यो हाय ना स्टार्ट केल्याने कोपरो लावूक. ही बघा लावणी आणि ह्यो असो असो लावीत लावीत आता मागे मागे चालली आहे ती बघा. अजून तेवढं लावचो पप्पा आहेत तिथपर्यंत की नंतर आम्ही जाणार घरात. आता आमची तशी झाली शेती झाली म्हणजे हा अजून एक घराकडे पण तो बघू आता सावकाश. तो घराकडचोच आहे ज्याच्यात तरव होतो ना आम्ही काढीत होता तो. तुम्ही मग गोंतेतलो थोडं तरव काढून ठेवा आणि बाकीचो घेऊन जावा.